राहणार सारोळा तालुका जामखेड. माईक जवळ घ्या. आमची जनावरं आजारी पडायची, जनावरे फुटफुटानी पडायची. 4-5 सतत आजार राहायची. 3 महिने चालू होत असं. बाप्पांनी ज्या वेळेस ते घरी येऊन आशीर्वाद दिला, जनावरांना चोकर फेरा मारला, त्याच वेळेस सगळी बंद झाली. काय व्हायचं जनावराला? खुरकूत यायचं. खरकूत यायचं. बर, अजून? लाळी खुरकूत. बर, लाळ्या खुरकूत यायचं. डॉक्टरला नव्हतं दाखवलं? डॉक्टरला दाखवलं नव्हतं का? डॉक्टरांनी नीट व्हायची, पण दुसऱ्या पडायचे लगेच. बर, हे दत्तात्रय जगदाळे, मुक्काम पोस्ट सारोळा, तालुका जिल्हा जामखेड, जिल्हा नगर इथून आलेले. ते सांगतायत माझी जनावरांचे व्यापारी आहेत. ते जनावराला खरकूत यायचं आणि काय व्हायचं? लाळे काय? लाळे खुरकूत यायची. लाळे खरकूत हा प्रकार एक खरकुताचा आहे. ते खरकूत यायचं हा त्यांचं म्हणणं आहे. डॉक्टरांना दाखवलं पण फरक पडत नव्हता. त्यांनी खूप आग्रह केला, मला सारखं फोन करायची की मला आमच्या घरी येऊन जावा, आशीर्वाद देऊन जावा. आम्ही त्या त्यांच्या ते शेतामध्ये जाऊन त्या जनावरांना आशीर्वाद देऊन आलो. त्याच्यानंतर त्या तावडीवर जाऊन आल्यानंतर एकदाही खरकूत आला नाही. हा त्यांचा अनुभव आहे. टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं.